राऊत साहेब, तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदी भाषा सक्ती विरोधात निघणारा हा मोर्चा भविष्यात ठाकरेंच्या युतीची ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असू शकते असं एक विधान तुम्ही केलं आहे. त्यावर उदय सामंत असं म्हणतात की संजय राऊतांचं या आधीचं एकही बाबतीत करत ठरलेलं नाही आणि मोर्चा पक्ष एकत्र आले तर युती होते असं बघा, आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचारलेलं नाही. माझी किती भाकितं खरी झाली आणि त्या भाकितामुळे ते कसे मंत्री झाले 3-1 वर्षापूर्वी हे त्यांना पक्क माहिती आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न भाकिताचा नसून राजकीय आकलनाचा आहे. मेंढे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत. जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्ती विरुद्ध ते स्वाभिमानानं उभे राहिले नाही. आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो. बरोबर आहे. हे सक्ती पुढे शरणागती पत्करणारे उदय सामंतांसारखे सगळे त्यांचे सहकारी आहेत. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे. याच्याबद्दल या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही. तुम्ही तुमचं राजकारण करताय. तुम्ही महाराष्ट्र द्वेषापोटी एकत्र आलेला आहात. मराठी द्वेष्टापणातून एकत्र आलेला आहात. आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतोय. त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच जे आहेच. उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं, त्यात त्यांचं हित आहे. हा डांबराचा व्यवहार नाहीये, हा मराठी भाषेचा व्यवहार. अजित पवार असं म्हणत आहे की मोर्चा निघूच नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे जी सक्ती आहे हिंदी भाषेची त्याबद्दल सरकारही विचार करत आहे आणि कोणी मोर्चा काढावा, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं येऊ नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कोणी नागपूर बरोबर आहे त्यांचं म्हणणं. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात, डोमकावळे, त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नये. आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. ही महाराष्ट्राची भूमिका आहे. 11.5 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही. आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं. नाही, पण समजा जर हिंदी सक्तीचा विरोध राज्य सरकारनं मागे घेतला तर अशा वेळेस जे ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येणार होते, दिसणार होते महाराष्ट्राच्या जनतेला, त्याचं मग काय, ते कसं मग पुढे पाहायला? पहा, हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचं. तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही. या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. यात खरं म्हणजे सगळं आलेलं आहे. यात सगळं आलं, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात. बरं का, हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. 2 पक्षांमध्ये आणि 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही. तुम्ही वारंवार म्हणता आहात की मराठी भाषा अस्मिता आणि निघणारा मोर्चा हा येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असू शकते, राजकीय दृष्ट्या युतीची नांदी. ही फक्त 2 ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असं मी म्हणत नाही, तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे. हे तुम्ही समजून घ्या की मराठी माणसाचं संघटन जे बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलं या महाराष्ट्रात, बरं का, जगातला मराठी माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक केला आणि त्याला तडे देण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे, फडणवीस वगैरे लोकांनी केलं. तो मराठी माणूस माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एक होणार असेल तर त्याचं स्वागत मराठी मीडियानं सुद्धा करायलाच हवं.